प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अर्जुन बेस्ट बाबा कसं व्हायचं याचे पॉडकास्ट बघत असतो आणि त्यामध्ये त्याला सांगितलं आहे की योगासनं आणि मेडिटेशन केल्यामुळे बाळाची हेल्थ पण चांगली राहते आणि बाळाची आई पण खूप फ्रेश राहते आणि चांगलं हेल्दी फूड खाल्ल्यामुळे त्यामुळे तो आता त्याचे पॉईंट्स लिहत आहे आणि नंतर आराम करत हसत असतो. त्याला सायलीची आठवण येते. सायली इकडे प्रतिमाच्या घरी आलेली असते, त्यामुळे तिला झोपच लागत नाही. सारखी त्या तन्वीचे भास होत असतात आणि ती शुभम करो तिचा आवाज तिला असं सारखं वाटत असतं की हा तर आवाज माझाच असा वाटतोय, पण मी हे कुणाला सांगू? यांना सांगितलं तरी यांना काही पटणारच नाही माझं. मला काय करावं काही कळत नाही. आणि तिला तेव्हा अर्जुनची आठवण येते. लगेच अर्जुनचा तिला व्हिडिओ कॉल येतो आणि अर्जुन म्हणत असतो, बायको काय करत आहेस? सायली म्हणत असते, अहो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. मी ना आता तुमचीच आठवण काढत होते आणि लगेच तुम्हाला पण माझी आठवण आली. पण तिला असं वाटतं याला काही सांगावं का. तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो, बायको अलाराम वाजला, आता माझी झोपायची वेळ झालेली आहे आणि मला सकाळीच उठायचं आहे. आणि सायली पण फोन सुरूच ठेवते. अर्जुनचा फोन ऑनच असतो. अर्जुनला फोन सुरू असतानाच लगेच पडल्या पडल्या झोप लागते आणि सायलीला काही झोपच येत नसते. सायलीला असं वाटतं की आता कुणाला सांगावं की मला सारखे तन्वीचे आभास होत आहेत आणि मला छोटी तन्वी दिसते, याच्याशी माझा काय संबंध असेल, मला तर काहीच कळत नाही आहे. आणि मधुभाऊंशी बोलावं तर मधुभाऊ फक्त काय करू शकतात, डोळ्यांची हालचाल, आणि त्यांना पण काही सांगता येणार नाही. आता माझ्या प्रश्नाची उत्तरं देईल असं मला कुणीच वाटत नाही. तेव्हा सायलीला खूप टेन्शन येतं आणि ती परत विचारच करत असते. तिला सारखी झोपच लागत नाही आहे. सारखे तन्वीचेच विचार तिच्या डोक्यामध्ये असतात. नंतर तिला असं वाटतं कुसुमला विचारावं का, पण ती म्हणते मी तर माझा लहानपणी चेहरासुद्धा बघितलेला नाही, मला कशी आठवेन मी कशी होते तर. आणि हा आवाज मला असं सारखं वाटतंय हा छोट्या तन्वीचा आवाज माझाच आहे. पण कुसुमताई एकदा म्हणाली होती तुला लहानपणीचा फोटो दाखवते, पण तिने पण कधी दाखवला नाही आणि मी पण परत कधी तिला म्हटलं नाही. आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो आणि ती म्हणते जाऊ दे आता झोपते आणि उद्या सकाळीच उठून एकदा दवाखान्यात जाऊन मधुभाऊला भेटते आणि बघते काही होतंय काय तर. नंतर इकडे प्रतिमा आणि सुमन बोलत असतात. तेव्हा सुमन म्हणत असते की मी सायलीला उठवते आणि तिच्या आवडीचं जेवण बनवते. तेव्हा सायली उठून खालीच येते. हे सगळेजण म्हणत असतात अगं तुझीच आठवण काढली होती आत्ता. सुमन म्हणत होती तुझ्यासाठी काहीतरी तुझ्या आवडीचं बनवूया. तर सायली म्हणते अहो प्रतिमा आत्या मला एवढी चांगली झोप लागली ना, अगदी असं वाटत होतं माझी पहिली जुनी रूम आहे, तरी यांना कळत नाही ती एवढे हिंट देत असूनही. नंतर अर्जुनने एका मेडिटेशनवाल्या मॅडमला पाठवलेलं आहे. ते येतात आणि त्यांचे कलिग्स पण त्यांच्यासोबत असतात. तेव्हा सायली म्हणत असते काय कुणासाठी आला आहात तुम्ही? ती मॅडम म्हणते सायली सुभेदार आहेत का इथे? नंतर ते सर म्हणत असतात नमस्कार, आम्हाला अर्जुन सुभेदार यांनी पाठवलं आहे की प्रेग्नेन्सीमध्ये काय काय काळजी घ्यावी लागते आणि मेडिटेशन वगैरे कशी करावे लागतात यासाठी. तेव्हा सायली म्हणत असते की त्यांनी पाठवलंय, त्यांनी तर मला काही सांगितलं पण नाही. आणि लगेच अर्जुन पण दारासमोर आलेला असतो. प्रतिमाला खूप हसायला येतं. सायली म्हणत असते अहो काय तुम्ही. नंतर अर्जुन म्हणत असतो बायको तू शांत बस पहिले. मी ना ते पॉडकास्ट बघत होतो ना बेस्ट बाबा होण्याचे, त्यामध्ये मला कळलं की हे खूप छान ट्रीट करू शकतात तुला की बाळावर कसे संस्कार करायचे आणि तुझी हेल्थ चांगली राहिली तर बाळाची पण चांगली राहते. त्यासाठी मी यांना बोलवलेलं आहे. तुला जर ऑड वाटत असेल तर वाटू दे, पण मला जे हवं ते मी करणारच. सायली म्हणत असते अहो आपण काही जगातलं पहिलं बाळ जन्माला घालतोय का की बाकी कुणी आईबाबाच झालं नाही, तुम्ही किती करताय हो. नंतर प्रतिमा म्हणत असते अगं बाई सायली तू नशीबवान आहेस की तुला असा नवरा भेटला आणि असं लाड करतोय ना तर करवून घे ना ग, कशाला उगाच त्याला बोल लावत असते नेहमी. अर्जुन पण म्हणत असतो आत्या सांगा ना हिला समजावून, प्रत्येक वेळेस मी काही करायला गेलो की हिचा नकारच असतो. नंतर प्रतिमा आणि सुमन खूप हसायला लागतात. सुमन म्हणतो अगं बाई आम्ही पहिला नवरा पाहिलाय हा की गरोदरपणात बायकोची एवढी काळजी करतोय
तिचा अलाराम लावून ठेवला आहे अगदी पाणी पिण्यासाठी सुद्धा, तर बघ. नंतर ते डॉक्टर पण हसायला लागतात आणि अर्जुन म्हणत असतो, बघ बायको काय म्हणतायत त्या. तर नंतर तो म्हणत असतो, यांनी जे काही सांगितलंय ते सगळे तुला फॉलो करायचे, तुझी इच्छा असो वा नसो. नंतर इकडे प्रियाचा सीन घेतलेला आहे. प्रिया जेलमध्ये विचारच करत असते की त्या कल्पीला पत्र पाठवून झालं. आता त्या रविराज किल्लेदारला जर मी सांगितलं तर तो उगाच उगाळत बसेल की तू खोटी तन्वी आहेस, मला अश्विनकडे नेण्याचा मार्ग तर बंदच करेल तो, आणि अश्विनला सांगून तर काही फायदाच नाही. आता कुणाला सांगावं, मला जेलमधून पडण्याचा मार्ग काही दिसतच नाहीये. पण तिला नंतर असं वाटतं की हा सचिनच असू शकतो शेवटचा मार्ग, जो मला जेलमधून बाहेर काढू शकतो. आणि ती म्हणत असते, आता मला बाळाच्या मावशीला पण मस्का लावावा लागेल. ही मावशी कदाचित साक्षी असू शकते, कारण ती साक्षीला सांगितल्यानंतर सचिन तिची मदत करू शकतो. आणि प्रिया हसायला लागते आणि म्हणते, आता मला कोणत्याही हालतीत सुभेदारांपर्यंत पोहोचाईल, आता मला कुणीच थांबवू शकत नाही, कारण सचिन हा एकमेव माणूस आहे जो मला 100% जेलमधून बाहेर काढू शकतो. आणि मला सुभेदारांना हे सगळं सांगावंच लागेल. त्यांच्या नातवाला मी कसं त्यांच्यापासून दूर ठेवू शकते. लगेच इकडे सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि कुसुमताई पण येतात. बरेच दिवस झाले कुसुम आणि मधुभाऊंचा सीन सिरियलमध्ये घेतलाच नव्हता. नंतर सायली म्हणत असते, बघ ना कुसुमताई, बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण, किती आनंद होतोय मला भेटून. नंतर ती म्हणत असते, मधुभाऊ बघा ना, तुम्ही बाबा होणार आहात. नंतर कुसुम म्हणते, मधुभाऊ ऐकलं का, तुमची मुलगी काय सांगते, तुम्हाला नातू होणार आहे. नंतर मधुभाऊ डोळ्यांची हालचाल करून तिला होकार देतात. आणि सायली म्हणत असते, बघ ना कुसुमताई, मी मधुभाऊंचं असंच बोलणं मला खूप आवडतं आणि मी त्यांच्याशी अशाच गप्पा मारणार आहे. बऱ्याच दिवस झाले मी हे सगळं खूप मिस करत होते. ते जरी बोलत नसले तरी त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीमधून ते खूप काही सांगून जातात. आणि अर्जुन म्हणत असतो, बघा ना मधुभाऊ, तुमची मुलगी तुम्हाला भेटून किती आनंदी झाली आहे. मधुभाऊ पण खूप खुश होतात. आणि नंतर तिथे नर्स येते आणि म्हणते, तुम्हाला डॉक्टरांनी जरा बोलवलं आहे. नंतर सायली म्हणत असते, बरं झालं, हे आता बाहेर गेल्याच्या नंतर मला मधुभाऊंसोबत त्या छोट्या तन्वीबद्दल बोलता येईल आणि काय हो की नाही मधुभाऊ मला सांगतीलच. नंतर अर्जुन जायला लागतो तेव्हा कुसुमला पण फोन येतो. कुसुम म्हणत असते, अगं मी एक लग्नाची मोठी ऑर्डर घेतली आहे, त्यासाठी मला कॉल येत आहे, मला घ्यावा लागेल. नंतर सायली म्हणत असते, हो जा तू कुसुमताई. नंतर ती फोनवर बोलत बाहेर जाते आणि अर्जुन पण डॉक्टरांकडे जातो. तेव्हा सायली एकटीच तिथे असते. सायली म्हणत असते, मधुभाऊ मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला एक आवाज ऐकवायचा आहे. आणि ती तो शुभम करोतीचा आवाज लावते, छोट्या तन्वीचा. तेव्हा मधुभाऊंना खूप छान वाटत असतं, कारण मधुभाऊंना ॲक्च्युअलमध्ये माहीतच आहे की ही खरी तन्वी आहे. बाकी महिपत आणि नागराजला पण माहीत आहे आणि प्रियाला पण, फक्त बाकीच्यांना माहीत नाही आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच कळेलच की सायलीच खरी तन्वी आहे. आणि ती तो आवाज जेव्हा ऐकवत असते तेव्हा मधुभाऊंच्या पायांची हातांची हालचाल होत असते, म्हणजे त्यांना थोडं तरी शुद्धी कोमातून ते बाहेर येत आहेत थोडे. पण ते सायलीला दिसत नाहीये, ते आपल्या सगळ्यांना दाखवलं आहे. नंतर सायली म्हणत असते, मधुभाऊ सांगा ना, मला असं सारखं वाटतंय की हा आवाज माझाच आहे. आणि एक तो माणूस जो नवीन आलाय मालिकेमध्ये, तो सायलीचा पाठलाग करत मधुभाऊंना मारायसाठी आलेला असतो. आता हा नेमका कोण आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेलच. पण सायलीला तो काही दिसत नाही. सायली मधुभाऊंसोबत बोलतच असते. तेव्हा मधुभाऊ डोळ्यांची हालचाल करून सांगतात, पण सायलीला स्पष्टपणे कळत नाहीये की हे काय सांगत आहेत. कुसुमताई ती म्हणत असते, मला तर तुम्ही माझा फोटो पण कधी दाखवला नाही आणि म्हणूनच मी लहानपणी कशी होते ते मला आठवत नाहीये. पण मला 5-6 वर्षाची तन्वी अशी स्पष्टपणे दिसतीये. तिचा आवाज, तिचं खेळणं, तिचं बागडणं, तिच्या सगळ्या केलेल्या गोष्टी मला स्पष्टपणे दिसत आहेत. पण त्याच्याशी माझा काय संबंध असेल मधुभाऊ हे मला कळतच नाहीये. आणि मी जर यांच्यासोबत बोलायला गेले तर हे मला काहीच सांगणार नाही आणि माझं काही ऐकणार पण नाही. नंतर तो माणूस त्या दरवाजाच्या खिडकीतून बघत असतो की आतमध्ये कोण आहेत.
ती सायली असल्यामुळे तो बाजूला जातो. नंतर अर्जुन डॉक्टरांसोबत बोलायला गेलेला असतो. तेवढ्यात सायली पण बाहेर जाते आणि ती मधुभाऊसोबत बोलत असताना मधुभाऊची एक नजर डायरेक्ट वरती जाते. तेव्हा सगळ्यांना खूप भीती वाटायला लागते आणि सायली बाहेर जाते डॉक्टरांना बोलवायला. तेव्हाच तो माणूस आतमध्ये जातो आणि मधुभाऊंचा मास्क काढून टाकतो. नंतर नर्स पण तिथे जाते आणि नर्स गेल्याच्या नंतर नर्सला असंच समजतं की मधुभाऊंचा मास्क कोणीतरी काढून ठेवला आहे. तेव्हा ती तो लावते. नंतर इकडे कुसुम पण बाहेर आलेली असते आणि कुसुमचा आणि अर्जुनची धडक होते. कुसुमला खूप जोरात लागतं आणि अर्जुनचे पण डॉक्युमेंट पूर्ण खाली पडतात. त्या गडबडीमध्ये तो माणूस आतमध्ये जाऊन त्यांनी त्याचा डाव पण साधलेला असतो. पण देवाच्या कृपेने मधुभाऊ त्यातून पण वाचलेले असतात. नंतर अर्जुनला आणि सगळ्यांना जेव्हा कळतं तेव्हा अर्जुन आणि सायली डायरेक्ट डॉक्टरांकडे जातात आणि म्हणतात ते कोण होतं. नर्सने सांगितल्यानंतर आम्हाला आत्ताच्या आत्ता त्याचं फुटेज चेक करायचं आहे. आणि ते जेव्हा ते फुटेज चेक करायला जातात तेव्हा त्यांना तो माणूस स्पष्टपणे दिसतो. पण आता या कोणालाच माहीत नाही तो माणूस कोण आहे. हे जेव्हा त्याचा शोध घेतील तेव्हा त्यांना कळेलच. नंतर अर्जुनला खूप धक्का बसतो की हा माणूस आपल्या ओळखीतलाही नाही आहे आणि याचा काय संबंध असेल, मधुभाऊला मारण्यामध्ये याचा काय हेतू असेल हे कुणालाच काहीच कळत नाहीये. पण सायलीला आता खूप टेन्शन आलेलं आहे की मधुभाऊ जर शुद्धीमध्ये आले नाही आणि ते जर जिवंतच राहिले नाही तर ही खरी तन्वी आहे हे कधीच कुणाला कळणार नाही. याच्यामध्ये नंतर कुसुमला पण खूप मोठा धक्का बसतो की बरेच दिवस झाले आपण फेरफटका पण मारत नाहीये. मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ती अर्जुन आणि सायलीला स्पष्टपणे सांगते की आता मी इथून कुठेही हलणार नाही जोपर्यंत मधुभाऊ बरे होणार नाही तोपर्यंत. आता पुढील भागामध्ये दाखवलं आहे की मधुभाऊ स्वतः उठून हॉस्पिटलच्या बाहेर आले आहेत आणि स्वतःची हालचाल स्वतः करू शकतात. त्यामुळे आता ते सांगू शकतात की सायलीच खरी तन्वी आहे.